मित्रांनो, हे ज्वारीचं शेत डोलताना आपल्याला दिसत आहे, पण हे ज्वारीचं पीक म्हणजे ज्वारीचं उत्पन्न भरपूर आल्यासारखं वाटत असलं तरी प्रत्यक्ष त्या शेताच्या मालकाने शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तरं दिली ते आपण पाहू। त्याच्यावरनं अंदाज घ्या की ही डोलणारी पिकातून शेतकऱ्याला फायदा होतोय का तोटा होतोय, शेतकरी हा उदासीन का आहे ते आपल्याला आता बघता येईल। चला पाहू व्हिडिओला। पण व्हिडिओला पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, आपल्या ग्रुपवर शेअर करत चला आणि लाईकही करा। चला पाहू आता शेतकरी काय म्हणतोय ते। नमस्कार। नाव आपलं? माझं नाव जालिंदर महादेव नाळे, राहणार विहाळ। तुमचं नाव? राजेश नानासाहेब येळे, राहणार विहाळ। या यंदा ज्वारीचं उत्पन्न कसं वाटतंय तुम्हाला? ज्वारीचं पीक चांगलंय, पण क्षेत्र कमी झालंय, घटलंय ज्वारीचं। कशामुळं? कारण ती परवडत नाही काढायला, ह्याला मजुरी भेटत नाही तर, आणि दुसरं पीक आता कांदा ही जास्त पैशाचं होतं, त्यामुळे शेतकरी कमी झाले ज्वारीकडे। म्हणजे पूर्वी ज्वारीचं प्रमाण जास्त होतं, पूर्वी जास्त होतं ज्वारी। मग आता ज्वारी तेवढी तुम्ही ही करत नाही का उत्पादन? नाही, जास्त ज्वारी घेत नाही, कारण मजूर भेटत नाही, परवडत पण नाही, रेट पण ज्वारीला भेटत नाही, कारण ज्वारी खाणारी माणसं राहिली नाहीत आता। त्यामुळे गहू ही असलं जास्त चालतंय, कांदा ही दुसरं पीक करते शेतकरी। यंदा ज्वारी किती एकर केली आपण? ज्वारी आमची 1 एकरच आहे फक्त आता। मग ज्वारीला भाव नसल्यामुळे क्षेत्र कमी केलंय का? ज्वारी भाव नसल्यामुळे। तुमची अपेक्षा काय की ज्वारीला भाव मिळावा? हा, ज्वारीला भाव निदान 5-6 हजार रुपये तरी भेटायला पाहिजे, तर शेतकऱ्याला थोडं राहतंय। येळे साहेब, तुमचं म्हणणं काय? हेच आपलं म्हणणं, ज्वारीला भाव मिळाला पाहिजे। इतर धान्यापेक्षा ज्वारीचे रेट कमीच आहेत, हा, त्यामुळे ज्वारीचं उत्पन्न फार घट झाले। धन्यवाद। धन्यवाद।